एमपीसीने आता 25 ऑगस्टला होणारी परीक्षा पुढे ढकलली। त्यानंतर देखील विद्यार्थी आंदोलनावर ठाम होते। आयोगाने मागणी मान्य केल्यानंतर देखील विद्यार्थ्यांचं आंदोलन का सुरू होतं आणि पोलिसांनी आंदोलन कसं मोडीत काढलं त्यावरचा हा विशेष रिपोर्ट। एमपीएससी परीक्षा लांबणीवर आंदोलकांची धरपकड। विद्यार्थ्यांचं एकच मिशन, नोटिफिकेशन। इतर मागण्यांसाठी विद्यार्थी आक्रमक। आयबीपीएस आणि एमपीएससीची परीक्षा एकाच दिवशी आल्यानं परीक्षेची तारीख बदलण्याची मागणी करत विद्यार्थ्यांनी पुण्यात आंदोलनाचं हत्यार उपसलं। अखेर राज्य लोकसेवा आयोगानं परीक्षा पुढे ढकलण्याची घोषणा केली। 25 ऑगस्टची परीक्षा पुढे ढकलली असली तरी इतर मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी आपलं आंदोलन सुरूच ठेवलं। मात्र वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर झाल्यामुळे पोलिसांनी अखेर आंदोलकांची धरपकड सुरू केली आणि आंदोलन मोडून काढलं। उपोषण सोडला आहे, सगळे निघून जात आहे आणि मग काही ग्रुप्स येऊन इथे परत बसता आहे। 2 दिवसापासून तीच चालू आहे। रस्ता अडवणे, ते प्रोटेस्ट करणे, परवानगी नाही, काही नाही। मग आम्ही त्यांना खूप वेळी विनंती केली, ते ऐकला नाही। मग त्यांना आम्ही डिटेन केलं आहे। विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे राजकीय वातावरण ही चांगलंच तापलंय, कारण खुद्द शरद पवारांनी आंदोलनात सहभागी होण्याचा इशारा दिला होता। त्यानंतर सूत्र फिरली आणि एमपीसीनं परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एमपीसीचेही आभार मानले। मात्र विद्यार्थी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत। विद्यार्थ्यांच्या इतर मागण्या काय आहेत पाहूयात। विद्यार्थ्यांच्या इतर मागण्या काय आहेत पाहूयात। परीक्षा किती दिवस पुढे ढकलली त्याचं नोटिफिकेशन काढा। कृषीच्या 258 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करा। कंबाईन ग्रुप बी आणि सीच्या 15,000 जागांची जाहिरात काढा। राज्यसभेच्या 1500 जागांची जाहिरात प्रसिद्ध करा। कृषी सेवा 2021-22च्या परीक्षेत निवडलेल्या विद्यार्थ्यांना नियुक्त्या द्या। आमची जी मागणी होती त्यातली कुठलीच मागणी सरकारने मान्य केली नाही। नोटिफिकेशन फक्त जे काढलंय ते पण अर्धवट काढलंय, तारीख सुद्धा कळवली नाही। कृषीच्या 258 जागा ह्या जाहिरातीमध्ये ऍड करणार आहेत का वेगळी जाहिरात काढणार, कुठली स्पष्टता नाहीये। एमपीसीनं परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश आलं। मात्र पोलिसांनी आंदोलन मोडून काढल्यामुळे आता इतर मागण्यांबाबत सरकार काय भूमिका घेणार याची उत्सुकता आहे। अन्यथा पुण्यातल्या एमपीसीच्या विद्यार्थ्यांना आंदोलन नवं नाही, त्यामुळे पुन्हा हे विद्यार्थी रस्त्यावर उतरले तर नवल वाटायला नको। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।